नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा सीन आता क्रिएट झालेला आहे. तर इथं आता वसुधाने नंदिनीचं जे काही सत्य होतं ना, खोट्या प्रेग्नन्सीचे ते सर्वांसमोर आणलेलं आहे. आणि तर नंदिनीला खूप काही बोलत असते, पण हे बोलताना मात्र इकडे काव्याला खूप त्रास होत असतो. आणि हेच मालिनीला देखवत नाही. वसुधा म्हणत असते, अगं मालिनी, तुझी सून खोटारडी आहे. तुझी सून तुझी मुलगी कधीच बनू शकत नाही. त्या सुनाच राहतील. आणि एवढंच नाही तर तुझ्या सुनांनी तुझ्या मुलांना सुद्धा खोटं बोलायला शिकवलं आहे. आता हे सर्व ऐकून मालिनीला खूप त्रास होत असतो. मालिनीला तिच्यात आणि नंदिनीमध्ये चांगले क्षण आठवतात. आणि त्यानंतर ती पुढे येते. जेव्हा मालिनी पुढे येत असते तेव्हा सर्वजण एकटक तिच्याकडे बघत असतात, कारण मालिनी खूप रागामध्ये पुढे येत असते. आणि मालिनीचा तो राग बघून नंदिनीसुद्धा खूप घाबरली असते की बाबा आता नेमकं आई काय करतील. मालिनी पुढे येते आणि खणखण एक कानाखाली वाजवते, पण कानाखाली इतकी जोरात वाजलेली असते की सर्वजण शॉक होतात. रम्या तर मात्र बघतच बसते की बाबा असं कसं काय झालं, कारण मालिनीने नंदिनीच्या नाही तर वसुधाच्या कानाखाली हाणलेली असते. आणि हे बघून सर्वजण शॉक होतात. तर वसुधा म्हणते, मालिनी तू काय करते, तुला कळतंय का? तू जरा तुझ्या डोकं बाणावर ठेव, वेडी झालीस का? अगं ही नंदिनी खोटं बोलली आहे. तिच्या कानाखाली मारायचं सोडून तू माझ्या का कानाखाली मारतीच आहेस? तर लगेच मालिनी वसुधाला म्हणते, तू शांत बैस. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नंदिनीचं जे खोटं पोटाचं सत्य आहे ते सर्वांसमोर आणलं म्हणजे तुम्ही खूप मोठं काम केलं का? तुम्हाला माहिती नसेल, पण नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे हे मला पहिल्यापासून माहीत होते. आणि नंदिनी हे फक्त तिच्या बहिणीसाठी करत होते, कारण काव्या प्रेग्नेंट आहे आणि काव्याची प्रेग्नन्सी ही खूप क्रिटिकल होती. तिला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नंदिनीने हे सर्व काही नाटक केलेलं होतं. बाकी दुसरं काही नाही आहे. तरी ते आता सर्वजण शांत होतात आणि वसुधा आणि रम्या मात्र त्यांच्या रूममध्ये निघून जातात. पण आता रम्या आणि वसुधाकडे अजून एक मोठा प्लॅन असतो, ते म्हणजे सोरोग्रासीचा. जीवा आणि नंदिनीने अजून एक सत्य सर्वांपासून लपवलेलं असतं आणि ते पुन्हा सगळ्यांसमोर कधी आणायचं ह्याचा त्या प्लॅन करताय. तर तो एपिसोड तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.